नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इथं मँगो मस्तानी बनवणार आहे. तर ही मँगो मस्तानी एकदम झटपट होते, जास्त वेळ नाही लागत हिला. 5 ते 10च मिनटं लागतात आणि खायला पण खूप चविष्ट लागते. तर आपण आता इथं घरच्या घरी मँगो मस्तानी बनवणार आहे. तर इथे मी 2 आंबे घेतलेत चांगले स्वच्छ धुवून. तर आता ते आंबे आपल्याला कापून घ्यायचेत. मी इथं छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतलेत सुरीने. तर हे तुकडे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. तर तुम्ही पण असेच मँगो मस्तानी घरी बनवता का कॉमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथं आंब्याचे मी सगळ्या आंब्याचे दोन्ही पण छोटे छोटे तुकडे करून घेतले. आता ह्यातमध्ये आपल्याला साखर घालायची चवीपुरती. म्हणजे तुम्हाला जास्त गोड पाहिजे नसेल तर जास्त टाकू शकता किंवा कमी खात असेल तर कमी पण टाक. इथे मी दूध ओतले अर्धा ग्लास. नंतरनी जरी आपल्याला वाटलं मिक्सरवर वाटताना तर नंतर आपण टाकू शकतो. त्यानंतर इथे 1 चमचा भरून मी आईस्क्रीमची टाकली. ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आपल्याला. इथं मँगो मस्तानी आपली तयार झाली. इथे मी 2 ग्लास घेतलेत. ग्लासमध्ये इथं मी थोडी आईस्क्रीम टाकली खाली ग्लासमध्ये. आता ह्यातमध्ये आपल्याला मँगो मस्तानी ओतायची वरून. तर इथं आपली मँगो मस्तानी तयार झाली. त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला परत आईस्क्रीम टाकायची 1 चमचा भरून. इथे मी दोन्ही पण ग्लासमध्ये आईस्क्रीम टाकली. तर त्याला कलर पण एकदम छान आला आणि एकदम घट्ट पण झाली, जास्त पातळ पण नाही झाली. इथे मी वरून पण आईस्क्रीम टाकली. पण आपल्याला एकदम डेकोरेट करण्यासाठी वरून मी जेली पण ठेवली. इथं आपली मँगो मस्तानी तयार झाली. तुम्ही पण घरी अशीच बनवता का कॉमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशीच मँगो मस्तानी घरी बनवून प्या. हे खूप छान लागते प्यायला, एकदम चविष्ट लागते आणि बनवायला पण एकदम साधी सोपी सिंपल आहे. तर आपण पटकन बनवू शकतो घरच्या घरी.